सुमित, ए सुमित, अरे उठ, सकाळ झाली. हो ना आई, 5 मिनटं. आई थोड्या वेळाने. सुमित, ए सुमित, अरे उठ, शाळेला उशीर होतो. अगं आई 5 मिनटं. आई पुन्हा थोडे काम आवरून. अरे तू अजून उठला नाही? आता तुला मार देणारा सुमित मी, नाहीतर उठ लगेच. पाणी तापलं, आंघोळ करून घे आणि शाळेला जा. काय गं आई, रोज रोज आंघोळ? कालच तर केली होती. अरे आंघोळ केल्याने शरीर शुद्ध होतं, मन प्रसन्न होतं आणि कामात मन लागतं. तू आंघोळ करायला कंटाळा करतोस ना, म्हणून तुझा दिवसही कंटाळवाणा जातो. अभ्यासात मन लागत नाही, शाळेत शिकवलेलं लक्षात राहत नाही. तुझ्या बरोबरीची मुलं बघ, पुढच्या वर्गात गेली आणि तू त्याच वर्गात आहे. हो जातो. सुमित हा खूप आळशी मुलगा. आंघोळीला कंटाळा, आईने कामं सांगितलेली करायला कंटाळा, अभ्यास करायला कंटाळा. एवढंच नाही तर जेवण करायलाही कंटाळा. त्याचे आई बाबा, मित्र आणि शिक्षक सगळे त्याच्या आळशीपणाला कंटाळले होते. त्याच्या आळशीपणामुळे त्याचे मित्र आता त्याच्याशी कमी बोलायचे. सुमित हा आईबाबांसमोर शाळेची तयारी करायचा आणि आईबाबा शेतात गेले की शाळेला अजून थोडा वेळ आहे असे म्हणून झोपायचा. तो उठायचाच नाही. शाळेचे पेपर चालू झाले. सगळ्या मुलांनी अभ्यास केला. त्यांचे पेपर छान छान गेले. पण सुमितने मात्र एकाही पेपरचा अभ्यास केला नाही. नुसता झोपा काढल्या आणि व्हायचं तेच झालं. यावर्षीही सुमित नापास झाला. मास्तर समजदार होते. त्यांना माहीत होतं सुमित बुद्धू नाही, फक्त तो आळशी आहे. मास्तरांनी सगळ्यांच्या हातात निकाल दिला. सर्वात शेवटी मास्तरांनी सुमितला बोलवलं. मास्तर म्हणाले, मला माहीत आहे सुमित, तू खूप हुशार आहेस. तू फक्त थोडा आळशी आहे. तू सगळं करू शकतो बाकी मुलांसारखा. दरवर्षी पुढच्या वर्गात जाऊ शकतो, पण तुला आळस सोडावा लागेल. त्यावर सुमित म्हणाला, सर मी काय करू? मला खूप आळस येतो, खूप झोपावंसं वाटतं. मास्तर म्हणाले, सुमित मी तुला एक गोष्ट सांगतो. एका गोठ्यात 2 गायी राहत होत्या. दोघींना पण बछडे होते. त्यातली एक गाय खूप कष्टाळू होती. ती रोज सकाळी उठून आपल्या मुलांसाठी चारा आणायची, ती पण खायची आणि तिच्या बछड्यांना पण पोटभर द्यायची. या उलट दुसरी गाय खूप उशिरा झोपेतून उठायची आणि मग हळूहळू मंद गतीने चारा शोधायला जायची. वाटेत एखाद्या झाडात सावली दिसली की थोडा वेळ झोपते, म्हणून झोपायची तर झोपूनच राहायची. आणि मग खूप उशीर झाल्यामुळे तिला चारा मिळायचा नाही. जो तो तिला हकलून लावायचा. इकडे तिची मुलं भुकेने व्याकुळ व्हायचे, आपल्या आईची वाट बघायचे. पण आळशी गाय परत येताना एखाद्या ठिकाणी थोडा वेळ बसते असे म्हणून बसूनच राहायची. असे करता करता आळशी गायीचे बछडे खूप कमजोर व्हायला लागले आणि गाय पण कमजोर व्हायला लागली. आता गाय खूप कमजोर झाल्यामुळे चारा आणायला पण जाऊ शकत नव्हती. एके दिवशी 2 बछड्यांपैकी एक मरून जातो आणि दुसरा पण खूप आजारी असतो. माझा बछडा माझ्यामुळे गेला म्हणून गाईला खूप दुःख होते. आता दुसऱ्या बछड्याला मी वाचविणार, मी मेहनत करेन आणि माझ्या बछड्यांसाठी रोज चारा आणणार असे गाय मनाशी ठरवते. ती हिम्मत करते आणि उठते. पण कमजोर असल्यामुळे ती पुन्हा खाली बसते. मग तंदुरुस्त असलेल्या गाईला तिची दया येते. तिच्याजवळ असलेलं गवत तिला आणि तिच्या बछड्याला देते. ते खाऊन मग तिला थोडी ताकद येते आणि ती त्या गाईला म्हणते, तुझे खूप खूप धन्यवाद. मला
आणि माझ्या मुलाला जेवण दिल्याबद्दल. उद्यापासून मी पण तुझ्यासोबत सकाळीच येणार चारा आणण्यासाठी. माझा एक बछडा तर गेला, पण दुसऱ्याला मी रोज जेवण देणार आणि त्याची काळजी घेणार. मला माझी चूक कळाली. मी आळस केला नसता तर आज माझ्याजवळ तुझ्यासारखे 2 बछडे असते. बछडा गेल्याचे दुःख तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. पुढे मास्तर म्हणाले, बघितलंस सुमित, आळशीपणाचे दुष्परिणाम किती वाईट आहेत. हो सर, मला पण माझी चूक समजली. आता मी पण आजपासून आळस सोडून देणार. खूप मोठा होणार. आईबाबांचे स्वप्न पूर्ण करणार. मला माझे आईबाबा खूप प्रिय आहेत. मला त्यांना गमवायचे नाही. त्या दिवशीपासून सुमित खूप बदलला. रोज सकाळी उठू लागला. शाळेत नियमित यायचा. वेळेवर गृहपाठ करायचा. आईने सांगितलेली कामं पटकन करायचा. चांगल्या गोष्टींचा तर चांगला परिणाम होणारच आहे. पुढच्याच वर्षी सुमित शाळेत पहिला आला. सुमित जवळ छान छान मित्र आले. शिक्षक लाड करू लागले. आईबाबांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. काय मग, आवडली ना कथा? आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.